तर या दिवसाची सुरुवात झाली होती विजनच्या जे डेमो पॅम्पलेट आहे त्यामधल्या काही टायपिंग मिस्टेक्स वगैरे होत्या, तर त्या करेक्ट करण्यापासून. आणि ते सगळं झाल्यानंतर आम्हाला आज जायचं होतं भाजीपाला वगैरे आणायला बाहेर, तर म्हटलं चला नाश्तासुद्धा बाहेरच करून घेऊया. आपण पॅरेंट्स बनल्यावर सगळ्यात जास्त गोष्ट कोणती एफेक्ट होत असेल तर ती म्हणजे आपली स्लीप सायकल. कारण की म्हणजे बाळ जेव्हा रात्री शांततेत झोपतं तेव्हा दुसरा दिवस ऑफकोर्स चांगला जातो, आणि रात्री जर बाळ गडबड करत असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्याला पूर्ण डोकं दुखतं, कामं होत नाही, झोप झाली नसल्यामुळे स्ट्रेस वाढतो. तर अशा सगळ्या गोष्टी आधी माझ्यासोबत व्हायच्या. आता सगळी स्लीप सायकल वगैरे सुधारली म्हणून अंगणात रांगोळी वगैरे सगळं पॉसिबल होत आहे. त्यानंतर बाहेर आलो, नाश्ता वगैरे घेतला, भाजीपाला घेतला, छानपैकी या सीझनमधला पहिला हरभरा आणि आवळे घेतले आणि पोहोचलो घरी. घरी आल्यानंतर विनिशा प्रज्ञाकडे गेली थोडा वेळ, आणि तेवढा वेळ मला भेटला मस्तपैकी घरातले जेही पेंडिंगचे कामं होते ते करण्यासाठी. आणि अचानकच हे कुकर मिक्सर सुधरून देणारे काका पण आले होते, तर त्यांच्याकडनं ते भांडं वगैरे मी सुधरून घेतलं आणि मग बनवला गाजराचा हलवा. तर गाजराचा हलवा बनवायची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. तर मला आवडलेली आमच्या ताईंची ही पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते. सर्वात आधी तर कढईमध्ये भरपूर सारं तूप टाकून घ्यायचं. त्यामध्ये धुवून स्वच्छ केलेला गाजराचा किस टाकायचा आणि तो छानपैकी परतून घ्यायचा. कुठपर्यंत परतायचा तर जोपर्यंत लाल कलरपासून केशरी कलर होत नाही तोपर्यंत. नंतर मग तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये साखर घाला कमी जास्त, आणि साखर पण छानपैकी पूर्ण मुरू द्यायची, म्हणजे दिसली नाही पाहिजे इथपर्यंत. त्याचा पूर्ण असा पाक याच्यामध्ये मिक्स होऊ द्यायचा आणि त्यानंतरच याच्यामध्ये दूध टाकायचं. तर दूध टाकताना याच्यामध्ये तुम्ही मलाईसुद्धा टाका. मलाईमुळे नाही हलव्याला एक स्मूथ असं टेक्स्चर मिळतं आणि क्रीमीनेससुद्धा वाढते आणि टेस्टसुद्धा वाढते. त्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून आणखीन हा छानपैकी 5-10 मिनिट शिजवून घ्यायचा. बोटावर दाबून बघायचा. जेव्हा गाजर पूर्णपैकी नरम झालेलं असतं तेव्हा हा फ्लेम बंद करून हलवा मस्त गरमागरम एन्जॉय करायचा. माझ्यासोबत तर कोणीच नव्हतं एन्जॉय करायला म्हणून मी एकटीनेच खाल्ला. सगळे आपापल्या कामी होते. मिस्टरांनी कार वॉशिंगचं हातात घेतलेलं होतं काम, आणि छानपैकी जेट स्प्रे आणून त्यांनी कार वगैरे वॉश करून घेतली. मग मी घरची सगळे कामं वगैरे आटपवली आणि संध्याकाळी शूट केला. हळदी कुंकवाच्या निमित्ताने आता संक्रांतीचे भरपूर डेकोरेशन वगैरे मी शेअर करायचं ट्राय करेल तुमच्यासोबत. अँड दॅट्स इट फॉर टुडे. जय गजानन माऊली. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.